नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि तुमचं जर पीएम कुसुममध्ये नाव आलेलं असेल तर तुम्ही डॉक्युमेंट कशी अपलोड करायची याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, बऱ्याच जणांना आता अशा प्रकारचे जे मेसेज आलेले आहेत ते मेसेज अशा प्रकारे आलेले आहेत। इथे बघा ब्लू कलरची जी लिंक आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होणार आहे आणि मेसेजमध्ये आपल्याला जो यूजर नेम आणि पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड इथे टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर आता आपल्या समोर इथे बघा ग्रीन कलरमध्ये आपल्याला री-अपलोड डॉक्युमेंट्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, आपण जो फॉर्म भरताना जी डॉक्युमेंट अपलोड केली होती ती सेम टू सेम डॉक्युमेंट इथे आपल्याला मित्रांनो अपलोड करायचे आहेत। आता इथे बघा, आपण सुरुवातीला फॉर्म भरताना जो 7/12 अपलोड केला होता तो 7/12 इथे अपलोड करायचा आहे। त्यानंतर आपलं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड इथे PDF फॉर्ममध्ये क्रिएट करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे। त्यानंतर आपलं बँक पासबुक किंवा चेकबुक इथे आपण अपलोड करायचं आहे। त्यानंतर आपला पासपोर्ट फोटो इथे आपण अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर जर कास्टमधून असाल तर कास्ट सर्टिफिकेट इथे आपल्याला अपलोड करायचं आहे आणि हे अपलोड केल्यानंतर आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि यस कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। आता आपली बेनिफिशियल डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत। आता आपल्याला 7 दिवसानंतर इथे आपल्याला आपलं जे वेंडर नेम आहे ते वेंडर नेम इथे आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर आपण इथे आपल्याला पेमेंट करायला सांगणार आहे, ते पेमेंट इथे आपण ऑनलाईनच करायचं आहे। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।